मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अत्याधुनिक एसटी बसेसचे लोकार्पण. लातूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC लातूर विभागात BS-6 मानांकनाच्या अत्याधुनिक 5 नव्या एसटी बस सेवेचा लोकार्पण कार्यक्रम लातूर बस स्थानकात भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते थाटात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अँड. बळवंतराव जाधव, भाजपाचे दिग्विजय काथवटे, प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी, संगीत रंदाळे, ओम धरणे, गणेश गवारे, गजेंद्र बोकन, आबासाहेब चौगुले, मीना गायकवाड, हेमा येळे, संगमेश्वर स्वामी यांच्यासह राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय यंत्र अभियंता दिलीप जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, विभागीय उपयंत्र अभियंता संदीप मडावी, विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी रणजित यादव, विभागीय लेखा अधिकारी अमित गंडाळे, विभागीय सांख्यिकी अधिकारी अतुल वळसंकर, आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड, स्थानक प्रमुख संतोष बिरादार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व्यंकट बिरादार आदींची प्रमुख उपस्थिती होती. मागील 20 दिवसापूर्वी म्हणजे 7 मार्च रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भाजपा नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी मुंबई येथे भेट घेऊन लातूरच्या राज्य परिवहन विभागातील विविध समस्यांवर चर्चा केली होती. लातूर विभागास 75 नवीन बसेसची उपलब्धता करून देण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी तात्काळ 10 बसेस प्राथमिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लातूर विभागास त्यातील 5 बसेस उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागास 75 नवीन बसेस मिळाव्यात. लातूर विभागातील 59 वाहनांचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे ते मोडीत निघणार आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्याकरिता मोडीत निघणारी 59 तसेच स्थगित नियते चालू करण्यासाठी 16 अशी एकूण 75 नवीन वाहनांची आवश्यकता लातूर विभागाला असून नागरिकांची गरज लक्षात घेता 75 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी राज्य परिवहन मंडळाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. लातूर आगारासाठी नवीन बसेस प्राप्त झाले असून उर्वरित बसेस लवकरच लातूर आगारात दाखल होणार आहेत. नवीन BS-6 मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.